नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अभ्यासामधील कष्ट किती महत्त्वाचे आहे या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षेसाठी लागणारी माहिती, त्याबाबतचं विश्लेषण आणि आपल्याला उपयोगी पडणारे ट्युटोरियल्स घेतलेले आहेत। निश्चित त्याचा फायदा तुमच्या अभ्यासामध्ये होत राहतो। अशाच पद्धतीच्या या सर्व गोष्टी आपण चॅनलवर टाकत असतो, त्यासाठीच आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे। त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक सुद्धा तुम्हाला नोंद करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या कष्टाच्या संदर्भात, कोणतीही वेळ ही कष्टाशिवाय नाही हे लक्षात असू द्या। कष्ट करत असताना त्यासाठी पर्याय नाही आणि ते कुठल्याही वेळी कशा पद्धतीने होऊ शकतात, अभ्यासामध्ये त्याला किती महत्त्व आहे हे या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून घेणार आहोत। निश्चित तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा तर फायदा होईल, मात्र निश्चितच तो फायदा होत असताना तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होणार आहे। आपण असं पाहतो की आपण कष्ट करण्याचा विचार करत असतो। आता ते कष्ट कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील, कारण की क्षेत्र कोणतंही असलं तरीही कष्ट अत्यंत आवश्यक असतात। मात्र त्यातली त्यात आपण विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासातील कष्ट यावर फोकस जास्त करत असतो, हे आपण लक्षात घ्यावं, कारण त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। आपण असं पाहतो की कष्टाशिवाय अभ्यास होणार नाही आणि अभ्यासानंतर आपल्याला यशाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या। त्यासाठी आजचा जो काही पहिला मुद्दा आहे, तो मुद्दा कुठला आहे तो लक्षात घ्या। आत्ताही वेळ गेलेली नाही, कष्ट करण्यास सुरुवात करा। कारण आपण असा विचार करतो की आता आपलं वय झालंय आणि वय झाल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कष्ट करण्याची जी काही आपली मानसिकता आहे, ती मानसिकता हळूहळू कमी होत जाते। तर तसं न करता आपण आत्ता, म्हणजे जी वेळ आज आहे त्या वेळेला सुद्धा तुम्हाला कष्ट करणं सहज शक्य आहे। कारण वेळ कोणतीच जात नाही, परंतु ती वेळ आपल्याला साधण्याची असते, हे लक्षात घ्या। आणि कष्टासाठी कुठलंही मुहूर्त नाही आणि कुठलाही कारण सांगण्याचं किंवा सबब सांगण्याचं सुद्धा आपल्याला मनात सुद्धा यायला नाही पाहिजे। अशाच पद्धतीचा जर विचार केला तर आपल्याला जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टीपर्यंत जाता येतं आणि अभ्यासामधून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची कशी प्रोग्रेस करू शकतो हे तुम्हाला या माध्यमातून दिसून येईल। दुसरा जो काही मुद्दा आहे आजच्या आपल्या याचा, कष्ट करण्याच्या सुरुवातीला कोणतेही कारण सांगू नका। म्हणजेच ज्यावेळेस आपण कष्ट सुरू केलेले आहे, म्हणजेच आपण अभ्यास सुरू केलेला आहे, तर त्याच्यासाठी कोणतंही कारण सांगायचं नाही। कारण की मला ह्याच्यामुळे अभ्यास होत नाही, मला घरचे कामं काही करावे लागतात म्हणून अभ्यास होत नाही, असं न म्हणता आपण कुठल्याही कारण न सांगता आपण आपले कष्ट सुरू करायला पाहिजे। तरच आपल्याला जे यश संपादन करायचं किंवा यशस्वी होण्यासाठी जे गुण आपल्याकडे हवे आहेत ते निश्चित मिळणार आहेत। म्हणून तो विचार आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे। आता अशाच सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आणि कष्टाचं महत्त्व किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। नंबर 3 जो काही मुद्दा आहे तो आहे, तुमच्या कष्टात कोणीही साथ देवो वा ना देवो ते तुम्हालाच करणे लागणार आहे, हे लक्षात असू। कारण की तुम्ही कष्ट घेतात, परंतु तुम्हाला असं वाटतं की आपल्याला लोकांची साथ मिळत नाही, घरच्यांची साथ मिळत नाही, कुणाची मित्राची साथ मिळत नाही, ती मिळणार नाही असं गृहीत धरा। कारण तुमच्या कष्टामध्ये कोणीच भागीदार होऊ इच्छित नाही, ते कष्ट तुम्हालाच करावे लागतील। तुम्हाला पुढे जायचंय तर तुम्हाला तुमचे कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट करत असताना तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे, दुसऱ्यांना नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला कोणीच मदत करणार नाही हे गृहीत धरूनच आपण आपल्या कष्टाला सुरुवात करायची। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी जाण्यासाठीचा एक जो ट्रॅक आहे तो ट्रॅक आपल्याला समजून येईल आणि त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणे आहेत। निश्चित तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होईलच, परंतु कष्टाला पर्याय नाही हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं आणि ते विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला त्याबाबतची माहिती घेणं अपेक्षित असतं, हेही लक्षात असू दे। चौथा जो काही मुद्दा आहे, आपले मोठेपण आपले कष्ट असावे। कारण आपण बऱ्याच वेळेस आपलं मोठेपण सांगत असतो आणि मोठेपणाच्या माध्यमातून मी असा आहे, मी तो करतो, मी हे करतो, किंवा माझं
वडील हे आहेत, माझे कुणीतरी नातेवाईक मोठ्या पदावर आहे वगैरे, ह्या सर्व गोष्टी सोडून द्या. कारण की तुमचं मोठेपण तुमच्या कष्टावर ठरवा. कारण तुम्ही असं पहा की ज्यावेळेस तुम्ही कष्ट घेता, ज्यावेळेस तुम्ही मेहनत घेता, अभ्यासाच्या अंती तुम्हाला यश मिळतं, त्यावेळेला तुम्हाला लोक मोठं मानणार आहे. म्हणजेच तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे तुमचं मोठेपण कुठे आलेलं आहे की तुमच्या कष्टाच्या माध्यमातून तुमचं मोठेपण आलेलं आहे. आणि म्हणून आपण असा विचार तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. म्हणून विद्यार्थ्याच्या या संपूर्ण जीवनशैलीमध्ये किंवा आपण ज्यावेळेस आपली विद्यार्थी दशा असते त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला निश्चित लक्षात असाव्यात. आणि त्या जर लक्षात असतील तरच आपण पुढे जाऊ शकतो, हे आपल्याला लक्षात पाहिजे. नंबर नेक्स्ट म्हणजे आजचा जो काही 5वा मुद्दा आहे तो, यश मिळेपर्यंत कष्ट करण्याचे सोडू नका, ते मिळणारच आहे. कारण की यश मिळेपर्यंत आपल्याला कष्ट सोडायचे नाहीत, हे लक्षात घ्या. कारण की यश आपल्याला मिळणारच आहे असं गृहीतच आहे आपलं. आणि यश मिळणार आहे तर तोपर्यंत आपल्याला ते कष्ट करायचे आहेत. आणि कष्ट करण्यासाठीच आपल्याला या सर्व गोष्टी करणं अपेक्षित आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस कष्ट करण्याची प्रवृत्ती मनामध्ये आणतो त्यासाठी कुठलीही वेळ आपल्यासाठी नाही, हे लक्षात असू दे. कुठल्याही वेळेला आपण कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवली, म्हणजेच अभ्यास करण्याची प्रवृत्ती जर ठेवली तर निश्चित आपल्याला पुढे जाण्यासाठी चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळतात. आणि म्हणून तशाच गोष्टी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला ही सुरुवात करायची. कष्टाची ही सुरुवात असते आणि त्या सुरुवातीसाठी मुहूर्त नाही, हे जसं मी तुम्हाला म्हणतो तोच भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा की आपल्या जीवनामध्ये कष्टाला पर्याय नसावे आणि त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे. निश्चित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा कष्टाच्या संदर्भात माहिती मिळालेली असेल आणि निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सर्व गोष्टी आपण घेणार आहोत ज्या की तुमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि त्या माध्यमातून आपला अभ्यास आपण पुढे नेणार आहोत, हे लक्षात असू द्या. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.